नमस्कार. बऱ्याच लाडक्या बहिणींना पात्र असूनही नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता अजूनही आलेला नाही आहे. कारण बऱ्याच महिलांची KYC ही चुकलेली आहे. KYC करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचे अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट श्रेणीत गेलेले आहेत. या महिलांची पात्रता निश्चित करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. पडताळणी दरम्यान उत्पन्न गट आणि उत्पन्नाचा दाखला, वैवाहिक स्थिती म्हणजेच त्या विवाहित आहेत, विधवा आहेत की परित्यक्त्या आहेत, तसेच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा आणि बँक खाते चालू आहे का या सर्व गोष्टींची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे तुमची जी कागदपत्रं आहेत म्हणजेच उत्पन्नाचा दाखला असेल किंवा जर विधवा असाल तर मृत्यू दाखला असेल नवऱ्याचा किंवा आणि काही डॉक्युमेंट्स असतील, तुमचा आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल, ते सर्व तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचे आहे. तसेच महिलांच्या तक्रार निवारणीसाठी एक नवीन हेल्पलाईन नंबरसुद्धा चालू केलेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी एक विशेष हेल्पलाईन नंबर म्हणजेच 181 हा नंबर आहे. या नंबरवरती योजनेशी रिलेटेड सर्व शंकांचे, तक्रारींचे निवारण जे आहे ते केले जाणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. अदिती तटकरे यांनी त्यांच्या X अकाउंटवरून पोस्ट करत या नंबरबद्दल माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे, शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यक असल्यास या नंबरवरती कॉल करायचा आहे. तर तुमचीसुद्धा KYC चुकली असेल, तुम्हालासुद्धा नोव्हेंबर 2025, डिसेंबर 2025चा हप्ता जो आहे तो आला नसेल, तर अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत येण्याची वाट बघण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्या काय म्हणतात त्या पहा. नाहीतर तुम्ही या 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करूनसुद्धा संपर्क करू शकता. जेणेकरून तुम्ही जर खरोखरच पात्र असाल तर तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ मिळेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.